तर आज दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पार पडलेला आहे। यामध्ये अनेक नेत्यांनी भाषणे केली। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू, पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचे विधान। जिल्ह्यामधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण। शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचे संकेत। वर्धापन दिनी केलेल्या जयंत पाटलांच्या विधानाची चर्चा। जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणानं केलं, प्रमुख सहकाऱ्यांसोबत जयंत पाटलांशी संवाद साधणार, निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू, शरद पवारांचं स्पष्टीकरण। आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतंही पद नाही, रोहित पवारांचं सूचक विधान। पक्षातील संभाव्य खांदेपालटाच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार, शरद पवारांचे नेते प्रशांत जगताप यांचं मोठं विधान। त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, जगतापांचं वक्तव्य। धीर धरा, काहींना खूप घाई झाली आहे, आपल्या नेत्याला राजकारणातील सगळी गणितं माहिती आहेत, अजितदादांच्या सोबत चला म्हणणाऱ्या नेत्यांना निलेश लंकेंनी सुनावलं। आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, सहन करायला शिका। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअप स्टेटस, संस्कार विसरू नका, सुळेंचा रोख नेमका कोणाकडे। राष्ट्रवादीची पुढची दिशा सुप्रिया सुळे ठरवतील, रोहित पवारांचं सूचक विधान। निर्णय घेण्याची जबाबदारी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना दिल्याचंही रोहित पवारांचं वक्तव्य। जॅकेट घातलंय, हा जॅकेटवाला आहे, कार्यकर्त्याला उद्देशून जयंत पाटलांचं मिश्किल विधान। अजित पवारांवर अप्रत्यक्ष रोख।